मराठा कला मंदिर यांनी 75वं वर्ष कशा पद्धतीने साजरा केला हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने नक्कीच समजेल। त्याचे काही व्हिज्युअल्स मी तुमच्यासाठी आणलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा। जसं की आमच्या मंडळाने 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत, तर त्यानिमित्ताने पाककले स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। इकडे सर्व पदार्थ ठेवलेले आहेत आणि स्पर्धक तुम्ही इकडे बघू शकता, त्यांच्या चेहऱ्यावरती भयंकर असं टेन्शन दिसत आहे। काहीसे स्पर्धक इकडे बसलेत आणि काहीसे स्पर्धक इकडे आहेत आणि काहीसे स्पर्धक इकडे आहेत। सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी खमंग पदार्थ आणले होते। परीक्षक देखील या ठिकाणी त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत। मुळात सर्व पदार्थ एवढे टेस्टी होते की आमचे परीक्षक देखील गोंधळून गेले की नक्की प्राइजेस द्यायचे तरी कोणाला। माझ्या मागे तुम्ही बघू शकता स्पर्धकांमध्ये किती उत्सुकता वाढलेली आहे। तर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे। आता थोड्याच वेळात विजेत्या स्पर्धकांची नावं घोषित केली जाणार आहेत। ऐकून घ्या, सर्वांनी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे। आपल्या मंडळाची जी 75 वर्षानिमित्त आपण जी पाककला स्पर्धा ठेवलेली, खूप चांगला प्रतिसाद आहे। तरी आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही काय केलंय, 5 उत्तेजनार्थ काढले आणि 5 नंबर काढलेले आहेत। तर पहिल्यांदा मी उत्तेजनार्थ सांगतो। पहिला उत्तेजनार्थ आहे अमृता कुते। दुसरा उत्तेजनार्थ आहे गुलाबजाम बनवले। दुसरा उत्तेजनार्थ आहे रुचिरा भोईर। त्यानंतर दुसरा उत्तेजनार्थ होतं रुचिरा भोईर, त्यांनी गाजर पनीर बनवलेलं होतं। तिसरा उत्तेजनार्थ आहे मयुरी कदम, त्यांनी रसमलाई केक बनवलेला होता। चौथा उत्तेजनार्थ आहे मेघा कोळी, त्यांनी नारळी भात बनवलेला होता। आणि 5वं उत्तेजनार्थ आहे सोनल मोरे, त्यांनी मँगो बर्फी बनवलेली। आता 5वा नंबर अनुजा बावदान यांनी बदामी शिरा बनवलेला, त्यांचा 5वा नंबर आला। परत नुपूर साहने यांचा 4था नंबर आलाय, त्यांनी पिठलं भाकरी केली होती। 3रा नंबर कांचन काळे यांचा रबडी गुलाबजामुन बनवला। 2रा नंबर आलाय नेहल मोरे, दहीवडे बनवलेले। आणि पहिला नंबर आलेला आहे हर्षदा सरमळकर, काळा वाटाणे आणि आंबोळीची भाजी। उद्या आपले डान्स आहे, लक्षात घ्या। डान्स नंतर आपले जेवढ्याही स्पर्धा झाल्यात तर सगळ्यांचं वितरण बक्षीस समारंभ तेव्हा होईल, लक्षात घ्या। आणि ज्यांचे नंबर नाही आले त्यांनी रागू नका, तुलाच घे तू। सगळे इकडे इकडे इकडे, वा वा वा, कशी मस्त मस्त। नाही 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 खा, नाही नाही खाल्लंय, नाही नाही समजलं समजलं।
सर्वजण वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत इकडे. काही स्पर्धक इकडे आहेत. यांनी अक्षरशः प्लेट इकडे उचलून आणली आहे की जेणेकरून त्यांना ती प्लेट कोणासोबत शेअर नाही करायची आहे. आई शपथ. वेदांगी काय म्हणशील? काय म्हणू मी? काय म्हणशील? काहीतरी चांगला बोला आपल्याला. हा मोमोज खाल्ले लोकांनी बस झालं. हा तेव्हा सगळ्यांचे येतो. इथे खालच्यानं पण बोलू. आम्ही सारे खवय्ये. अरे गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. अरे बहिणीचं प्रेम बाप रे संपत नाही म्हणून. सर्व स्पर्धक या ठिकाणी सर्व पदार्थांचा लाभ घेत आहेत. खूप चांगला असा प्रतिसाद आला होता आपल्या पाककला स्पर्धेसाठी. अशा पद्धतीने आपली पाककला स्पर्धा संपन्न झालेली आहे. तर दुसऱ्या दिवशी मराठा कला मंदिर या मंडळाकडून भव्य नृत्य स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेसाठी भरपूर अशा इच्छुक स्पर्धकांनी भाग घेतला होता. एकामागोमाग एक सर्व स्पर्धक उत्साहाने आपलं नृत्य प्रदर्शन करत होते. काही स्पर्धकांच्या परफॉर्मन्सेसने तर प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सर्वजण एकदम मन लावून त्यांचे डान्स परफॉर्मन्सेस एन्जॉय करत होते. आणि यावेळेस माईकची धुरा सांभाळली होती ते म्हणजे मंडळाचे लाडके कार्यकर्ते श्री मनोज मानकर यांनी. जोरदार लाट झाला म्हणजे धावणी मोरसाठी अभिनंदन. आवडी तुझ्यासाठी रोख रकमेचं पारितोषिक आलं होतं, तर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. पुन्हा एकदा स्टेजवर आल्याबद्दल. पुढच्या स्पर्धक मी बोलवत आहे नुपूर स्वानंदी. जेवढे उत्साही बाल स्पर्धक होते तेवढेच उत्साही आमची तरुण पिढी सुद्धा होती. बाल स्पर्धकांसोबतच प्रेक्षक देखील त्या गाण्यांच्या तालावरती थिरकत होते. एकामागोमाग एक एवढे सारे एनर्जेटिक परफॉर्मन्सेस पाहून प्रेक्षक देखील त्यांच्यासोबत डान्स करत होते. सर्व स्पर्धकांची एनर्जी तर एकदम नेक्स्ट लेवल होती. कोणच हार मानायला तयार नव्हते. लहान मुलांचा डान्स पाहून सर्व मोठी मंडळी ते सुद्धा लहान झाल्याची भावना अनुभवत होते आणि त्या लहान मुलांच्या सोबतच ते देखील त्यांच्यासोबत डान्स करत होते. कॉपीराइट क्लेम ना यावा यासाठी मी म्युझिक म्यूट केलेलं आहे. कशीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कशी एक मिनिट. कशीसाठी जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजेत. पारितोषिक आलेले जयंत पेडणेकर यांच्याकडून, शेठ जयंत पेडणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पंढरी शेठ फडके शालो भोयर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. कशीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऋतिक ग्रुप यांच्याकडून आणखी एक पारितोषिक. तर खरोखर सुरेश खंडागळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. राकेश पेडणेकर. जेव्हा मंडळाने स्पर्धा भरवल्या राकेश पेडणेकर त्यावेळेला मात्र अरे सुरेश खंडागळे राकेश पेडणेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तर सुरेश खंडागळे नेहमीच असायचं. सुरेश का वी मिस यू. 26 वर्षापूर्वी असाच एक स्टेज सजला होता. त्यांचे वडील तिकडे होते, जास्त तिकडे होते, असेच इथे डान्स करत आणि त्यांचा एक मित्र होता तो इथे डान्स करत होता. दोघेही मात्र आपल्या क्षेत्रात आता वर आहेत. तर या स्टेजला विसरू नका मित्रांनो, खूप दिले या स्टेजने. तर काय झालं पाहिजे काशी पेडणेकरसाठी. वी लव्ह यू ब्रो. येस येस येस. कवना तयारीचा होता डान्स अजूनही आहे. बस चला पुढच्या साठी
रुची कोकरे आपल्या समोर. पाहुण्या स्पर्धकांनी देखील इथे या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. सान्वी आणि अवनी या दोघींची एनर्जी तर बाप रे बाप, त्याचं काही वर्णनच करायलाच नको. लहान स्पर्धकांसोबतच मोठ्या स्पर्धकांनी देखील या स्टेजचा पुरेपूर फायदा घेतला. रुपाली आणि अमृता या दोघींनी अश्विनी ये ना या गाण्यावर थिरकत सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्यासोबतच त्यांनी प्रथम पारितोषिक देखील पटकावला. खतरनाक परफॉर्मन्स एकदम. खरंच अशोक मामाची प्लीज अमृता. अर्णव, स्वामिनी आणि वेदांगी या तिघांनीही या स्टेजवरती साऊथचा तडका आणला. रविवारी आपल्या अक्षय तृतीयाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा यावर्षी सत्याच्या महापूजेचं आयोजन केलेलं आहे. 75 वर्षाचा कार्यक्रम आहे. बरीच मोठी मंडळी येणार. तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आमंत्रण देण्यात येते मंडळातर्फे. तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं त्या पूजेसाठी. तर या ठिकाणी मराठा कला मंदिर या मंडळाने 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. तर त्यानिमित्ताने भव्य नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता थोड्याच वेळात बक्षीस समारंभ होणार आहे. तर बघूया कोणाकोणाला प्राइजेस मिळाले आहेत. परीक्षक आपल्याला रुपेशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज आपल्याला माहिती असेल चांगलं परीक्षण केले. आज संपूर्ण परीक्षणाची जबाबदारी रुपेशची घेतली होती आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये कुठलेही डोंबत नाही. जे पण परीक्षण झालं असेल ते अगदी डोळ्यात तेल घालून आणि आपल्या पायावर लक्ष ठेवून आणि आपल्यावर लक्ष ठेवून झालं असेल. तर रुपेश धन्यवाद. आपण बोलूया. आपल्याला माहिती असेल 2 उत्तेजनार्थ प्राइज आहेत. तर सर्वप्रथम उत्तेजनार्थ प्राइज ज्यांनी पटकावलंय मराठा कला मंदिर आयोजित अमृत महोत्सवी वर्ष 75व्या वर्षानिमित्त जी स्पर्धा आज झाली थोड्याच वेळापूर्वी पार पडली. तर क्रमांक उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक उत्तेजनार्थ पारितोषिक ज्यांनी पटकावलंय त्यांचे नाव आहे वेदांगी, स्वामिनी आणि अर्णव यांचा जो ग्रुप डान्स झाला होता. उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम 500. मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुनील कोळी हे त्यांचे पारितोषिक देतील. वेदांगी, स्वामिनी आणि अर्णव शूटच करते. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार परीक्षकांचा आणि त्याचप्रमाणे पाहुण्यांचा. किशोर मडवी पुढील पारितोषिक देतील. उत्तेजनार्थ क्रमांक 2 नृत्य स्पर्धा पारितोषिक विजेते आहेत हर्षद सरमळकर आणि वर्षा मडवी. रोख रक्कम 500 रुपये. रोख रक्कम 500 रुपये. हर्षदा सरमळकर आणि त्याचप्रमाणे वर्षा मडवी पारितोषिक विजेते. सुंदर डान्स झाला. अगदी लेजेंडरी डान्स मात्र त्यांनी केला, नृत्य केला. कोरिओग्राफर कडूनच त्यांना मात्र पारितोषिक घरी त्यांना नाचत असतो. अभिनंदन. पुन्हा एकदा स्पर्धकांचं अभिनंदन. सावकाश सावकाश. क्रमांक 3चं पारितोषिक सुबोध मोरे देतील. संपूर्ण नृत्य स्पर्धेची जबाबदारी त्यांनी घेतली होती. तर सुबोध पुढचं 3चं पारितोषिक द्यायचंय. रोख रक्कम 1001 रुपयाचं 1111 रुपयाचं म्हणजे 1111 रुपयाचं क्रमांक 3चं पारितोषिक पटकावलंय मराठा कला मंदिर आयोजित नृत्य स्पर्धेचं. नवनी मोरे. एक 1111 पारितोषिक विजेते अवनी मोरे आपल्या समोर. माझे खजिनदार आहेत शैलेश काळे साहेब, यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येते. द्वितीय क्रमांक पारितोषिक स्पर्धक आहे सान्वी गावंड. 1555 रकमेची विजेते स्पर्धक सान्वी गावंड. प्रथम क्रमांकाकडे मराठा कला मंदिर आयोजित प्रथम क्रमांक पारितोषिक विजेते नृत्य स्पर्धा
2026 अमृत महोत्सवी वर्ष 2222 स्पर्धक विजेते आहेत सचिन भोईर मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे दीपक म्हात्रे आणि आकाश यांना विनंती करतो आपण याचे स्पर्धक विजेते प्रथम क्रमांक अशोक मामा अमृता आणि पिंकी झाडू घेऊन जा, बसा, मारू नका, चालेल आम्हाला. दिनेश प्लीज होतात ना लेट आहे. हातात हात घेऊन हातात हात 2222 Yeah! अमृता आणि पिंकीचा जोड बैल पुन्हा एकदा मनसंघावर प्रथम पारितोषिक विजेते त्यांचं अभिनंदन खूप खूप Yeah! विजेत्यांचा आभार पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचा खूप खूप आभार विजेत्यांचा खूप खूप शुभेच्छा थँक्यू. अशा प्रकारे प्रेक्षकांच्या मराठा कला मंदिर ही संस्था गेले 75 वर्षापासून अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि या स्पर्धेला ह्या वर्षी आमच्या मंडळाला 75 अमृतमयी वर्ष झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही हा सोहळा साजरा करत आहोत. मध्ये निघून जात. उत्कृष्ट कोरिओग्राफर त्याचप्रमाणे उत्कृष्ट डान्सर म्हणजे नृत्य कलाकार रुपेश यांचा सत्कार केला जातो. धन्यवाद रुपेश, आपण उपस्थिती दाखवली आम्हाला आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मराठा कला मंदिरच्या सर्व पदाधिकारी आणि VIT सातच्या सर्व रहिवाशांकडून आपलं खूप खूप आभार. धन्यवाद रुपेश, धन्यवाद. त्यांची ज्यांची गीत त्यांनी पटापट यायचे झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंतर. क्रमांक 5 चा स्पर्धक विजेते श्रावणी पेंडुरकर. श्रावणी पेंडुरकर अच्छा श्रावणी पेंडुरकर क्रमांक 5 च्या विजेत्या स्पर्धक अभिनंदन. आपलं क्रमांक 4 च्या स्पर्धक आहेत Yeah! सावकाश सुनीता घाणेकर. अगदी पहिली खुर्ची पटकावली, 4थ्या क्रमांकाची खुर्ची ज्यांनी पटकावली सुनीता घाणेकर. त्यांचा कॅमेरा दुसऱ्यांदा याच्यात चांगलं हा युट्यूबवर येणार आहे. फेसबुक इंस्टाग्राम हा फोटो आपल्याला पाहायला मिळेल. सुनीता घाणेकर यांचा ऍक्टिव्ह असतात त्या खूप सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस पाहायला मिळेल. वन द फोर्थ प्राइज. येस, क्रमांक 3 ची विजेते आहे none other than साक्षी भोईर. चला साक्षी या. कॉंग्रॅच्युलेशन. सावकाश या. खूप अभिनंदन सुनीता वहिनी. माफ करा. अजून 2 आहेत. साक्षी भोईर क्रमांक 3 पारितोषिक विजेते संगीत खुर्ची. अभिनंदन साक्षी. विजेते क्रमांक 2 संगीत खुर्ची स्पर्धा आहे. संगीत खुर्ची विजेते आहे श्रावणी कोतवाल. श्रावणी कोतवाल क्रमांक 2 द्वितीय क्रमांक पारितोषिक विजेती संगीत खुर्ची. अभिनंदन श्रावणी, खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांनी खुर्चीचा मान पटकावला या वर्षीचा 2026 चा संगीत खुर्चीचा विजेती स्पर्धा क्रमांक 1 ची मानसी तळे. Yeah! Congratulations. पाककला स्पर्धा झाली होती. आपल्याला माहिती असेल कालच पाककला स्पर्धा झाली. पाककला स्पर्धेमध्ये बऱ्याच स्पर्धकांनी भाग घेतला. एकूण पारितोषिक निघालेली आहेत ती म्हणजे 10 आणि या 10 पारितोषिक विजेत्या स्पर्धकांची नावं मी पटापट वाचून दाखवते. आपण तेवढ्याच पटापट वरायचं आणि उद्या 30 डिश परत बनवून आणायची आम्हाला. तर उत्तेजनार्थ दीपक भाऊ आपण त्याच्या उत्तेजनार्थ पारितोषिक क्रमांक 1 जात आहे पाककला स्पर्धेत रुचिरा भोईर. नावात रुचिरा आहे त्याच्यामुळे पाककला स्पर्धेत बक्षीस मिळणं नक्कीच तेवढं 100% रुचिरा भोईर यांच्यासाठी पारितोषिक दिलं जाते. उत्तेजनार्थ क्रमांक 1. भाऊ त्यांना बोलू द्या, काहीतरी बोलतात काहीतरी बोलू द्या. चला रुचिरा भोईर हे राहू दे, सुरुवात आहे. आहे.
रुचिरा भोईर आपल्यासाठी पारितोषिक आहे. उत्तेजनाचा क्रमांक 1. पुढील उत्तेजनार्थ पारितोषिक विजेती आहे सोनल मोरे. हो 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 हो. सोनल मोरे. कॉपीराईट क्लेम या व्हिडिओवरती न यावा यासाठी पुन्हा एकदा बॅकग्राऊंड म्युझिक मी ऑफ ठेवला आहे. लहान मुली मेणबत्ती स्पर्धा एकूण 6 बक्षीस आपण इकडे जाहीर करत आहोत. तर टाकलंय अवनी मोरे. अवनी आणि सानवीला मात्र मागे टाकलाय स्वामी निजुंद्रे. या तिघींना पण एका त्या तिघींच्या डोक्यावर कडून या व्लॉगच्या माध्यमातून हे क्षण टिपण्याचा ते साठवण्याचा मी प्रयत्न केला आहे. सर्व स्पर्धकांनी खूपच मेहनत घेतली होती आणि त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना नक्कीच मिळालेलं आहे. ज्या स्पर्धकांना या ठिकाणी पारितोषिके मिळाली आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केला होता त्यांच्यासाठी देखील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. ह्या आठवणी कायमस्वरूपी आता आपल्यासोबत असणार आहेत आणि त्या ॲक्सेसेबल देखील आहेत. स्टेजवरील स्पर्धक जरी आपल्याला लहान दिसत असतील तरी त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे या स्पर्धेसाठी तयारी केली आणि तेवढ्याच जिद्दीनेच इकडे परफॉर्मन्सेस दिले. मराठा कला मंदिर या मंडळाला देखील मी धन्यवाद म्हणू इच्छितो की त्यांनी सर्वांसाठी एवढ्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं. सर्व स्पर्धकांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काय बोलणार आता? काय बोलू? कसं वाटतंय? अँटी सोशल माणसाला विचारतोस तू. चालायचंच. तर आपल्यासोबत आहेत मंदार ठाकूर. जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया. 75व्या अमृत महोत्सव वर्षी मराठा कला मंदिर उत्कृष्ट संस्था, त्या डोंगरीतल्या उत्कृष्ट ज्या संस्था त्यापैकी आपली मराठा कला मंदिर ही संस्था अत्यंत चांगले उपक्रम राबवतात नेहमी. आता आपली ही झाली डान्सची प्रतियोगिता. आता उद्या आहे दंतचिकित्सका शिबिर, त्यासोबतच नेत्रचिकित्सका शिबिरही आहे. म्हणजे असे अत्यंत असे सामाजिक प्रोग्राम आम्ही राबवत असतो. ही आमची वाटचाल आहे जी आम्ही चालू ठेवलेली आहे आणि आता दरवर्षी आम्ही चालू ठेवतो. आणि आता जवळपास या जवळ 75 वर्ष झाली आहेत. सर्वात हे अशी उत्तम कामगिरी केलेली आहे मराठा कला मंदिर. त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ढोंगर. चे टेक्निकल गुरुजी निलेश काळे नेहमी कोणतेही आम्ही जर फॉर एक्झाम्पल कोणत्याही गोष्टी परचेस करण्याआधी आम्ही यांचे सल्ले घेतो. आम्ही युट्यूबवरूनच घेतो. आता हे करतात हां, हे भले यूट्यूबवरून घेत असतील बट यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन नक्कीच घेत आलो आहोत कोणत्याही बाबतीत. जर आम्हाला टी व्ही घ्यायचं झालं, मोबाईल घ्यायचं झालं तर सर्व गोष्टींच्या बाबतीत आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे लाडके असे निलेश काळे. थँक्यू. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. यो. अशा पद्धतीने आजच्या दिवसाची समाप्ती झालेली आहे. भेटूया आपण उद्या. बोल ना.
सगळ्या काउंटरला जायचं ताई. प्रत्येक काउंटरला जायचं. तर या ठिकाणी आपण बघत आहोत की आपल्या मराठा कला मंदिर या मंडळाने नेत्र व दंत चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे. पुन्हा एकदा बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक वाजत असल्या कारणाने मला ऑडिओ म्यूट करावा लागला. आणि जे जे हॉस्पिटल समूहाची टीम या ठिकाणी आरोग्यविषयक शिबिरासाठी आली होती, त्यांचे मुख्य यांचे देखील इकडे सत्कार करण्यात आले होते. आरोग्यविषयक शिबिरासाठी देखील विभागीय जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिला होता. हा थांब आलो. अनाउन्समेंट करा. हॅलो हॅलो जे डॉक्टर्स यांचे सत्कार जे जे हॉस्पिटल ग्रुप यांच्यातर्फे आज हे मोफत चिकित्सा शिबिर झालं, त्याबद्दल आम्ही त्यांचा हार्दिक स्वागत करत आहोत. मराठा कला मंदिर तर्फे शिवजयंती उत्सव हा 75वा वर्ष शिवजयंती उत्सव या चिकित्सा शिबिर वर्षी आम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत. आणि या निमित्त आम्ही मोफत शिवपूजन एक शिबिर आयोजित केलेलं होतं. पदाधिकारी आणि या शिबिराला आणि कार्यकर्ते विभागीय यांच्यासोबत जनतेने केलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गमतीदार गप्पा गोष्टी. त्याबद्दल विभागीय जनतेने व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. हरे कृष्ण.